झालंय सीन की माझा जो आयफोन आहे ना त्याचा लाइटिंगचं जे म्हणजे लाइटिंग पिन असते ना जी चार्जिंगची जो सॉकेट असतो तो झालाय खराब. काल रात्री ऑर्डर केला 3 वाजता. 3 आणि आज आला. हा सरप्राईज होता. हो गाईज, आता हा माईक इथे लावलाय. हा असे 2 आहेत. चेकिंग करून आलो 2 जणांसाठी. समज मला पण बोलायचं ऍट अ टाइम, तुला पण बोलायचं, तू पण बोलू शकतो. हा चालू आहे, तू बोलू शकतो एकदम. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. मॉलचं दर्शन भरपूर झालं. 2 टाइम गेलो लगातार, रेग्युलर 2 दिवस. आजच्या ह्याच्यामध्ये काय आहे ना ते आपण पुढे बघूच. बट एक काहीतरी सरप्राईज आहे. बट ते येईल की नाही याची गॅरंटी नाही, तरी पण सांगून ठेवतो एक आहे सरप्राईज. सो लेट्स सी काय भेटतं आपल्याला आज. पार्सल आलं, आता कट करून इजिबिटीत कट करायला लागते. कारण काय असेल काय नाही गॅरंटी गॅरंटी असते. हो ये बिल बघा कसं दिलं त्यांनी. ओ भाई सा वायरलेस मायक्रोफोन. हो ये काल रात्री ऑर्डर केला 3 वाजता. 3 आणि आज आला. हा सरप्राईज होता. ह्याच्यामध्ये काय आहे, 3-in-1 इंटरफेस, नॉइस रिडक्शन मोड, सायलेंट मोड, प्लग अँड प्ले, हाय क्वालिटी, वाईड कम्पॅटिबिलिटी. त्याला पण करायचं आहे. पण आपण किचनमध्ये का ओपन कर? किचनमध्ये ह्याच्यासाठी यांना प्रत्येकजण झोपला आहे आपापल्या ठिकाणी. तिकडे बेडरूम झोपले, इकडे झोपले, इकडे झोपले. सो आपण सायलेंटली ओपन होतोय. वेनरो वायरलेस मायक्रोफोन. हो ये तयार आहे. येस. फोटो ओपन करण्याची पण. हो भाई, वॉरंटी कार्ड. भाई दोन हा 2 आहेत. 2 माईक आहे आणि हे कनेक्टर आहे फोनला कनेक्ट करायचं. आणि हे कापूस आहेत 2. कापूस का? कापूस आहे म्हणजे व्हॉइस क्लिअर आहे. हेच माईक आलंय, 2 माईक आहेत. हे 2 भेटतात त्याच्यासोबत मस्त. त्याच्यानंतर जो मेन आहे ना त्याला चार्जिंग नाही, तो चार्जिंगला लावला आहे. आणि हा चार्जर आणि एक्स्ट्रा हे दिलं आहे. ह्याला चार्जिंगला लावला आहे. चार्जिंग नव्हते, आता मी लावला आहे. हा चार्जर आणि हे आपल्याकडे चार्जर बरेच आहेत. विथ वॉरंटी कार्ड आहे आपल्याकडे 1 year. ही आधीच गरमी होते, आम्ही लपून छपून सगळं करतोय कारण का झोपले सर्वजण. हा जो रिसिवर आहे ना ह्याच्या पाठी मी ऑन ऑफचा बटन असतो, तो मी आता यूट्यूबला बघितला आणि समजलं की तिथं चार्जिंगची गरज नाही रिसिवरची. सो हा सिग्नल आहे ना पहिला वरचा, त्याच्यावरून समजते की एक माईक ऑन कनेक्टेड आहे, ऑन झाला आहे तो. हा दुसरा आहे, तो दुसऱ्या माईकसाठी आहे. हा सिग्नल हे आहे, रेंज आहे आणि हे सर्व आहे, हे पॉवरचं आहे. तर आता इथली दुसरी लाईट बंद झाली म्हणजे नॉईस रिडक्शन चालू झालं. आता आपण हे कनेक्ट करूया. आता मी हा बटन बंद केला आहे. नॉईस रिडक्शनचं ऑफ आहे. माईकचं व्हॉल्यूम तो फुल करून ठेवलं आहे. म्हणजे आता कसं येतं झालं आहे सीन की माझा जो आयफोन आहे ना त्याचा लाइटिंगचं जे म्हणजे लाइटिंग पिन असते ना जी चार्जिंगची, जो सॉकेट असतो तो झाला आहे खराब. सो त्याच्यासाठी चाललो आहे परत गॅलरीमध्ये आयफोनची, तिथं रिपेरिंग होईल. बिकॉज ऑफ खराब झाल्यामुळे नवीन माईक पण आणि जुना माईक पण दोन्ही कनेक्ट होत नाही. तो काल मला वाटते कारण आपण जो माईक लावला ना तो त्या खराबमुळेच लागला नसेल, त्याच्यामुळे तो जुना माईक पण लागला नाही. मला वाटलं त्याचा थोडंसं काय झालं की काय. बट माईक चांगले आहेत दोन्ही पण, नवीन आलेलं पण चांगला, फक्त थोडासा पोर्ट खराब आहे. सो चालेल. नितीन कंपनी आहे, नितीन कंपनीची इथं आहे जस्ट रिपेअर, सर्टिफाईड ॲपल रिपेअर सेंटर. तो आता आम्ही आलो आहे, रॉकीला घेऊनच आलो आहे. तर जातो आतमध्ये चेक करतो काय प्रॉब्लेम आहे. तो गाईज आता हा माईक इथे लावला आहे. हा असे 2 आहेत. चेकिंग करून आलो. जो माईक मेन म्हणजे ह्याचा प्रॉब्लेम होता सॉकेटचा, चार्जिंग सॉकेटचा, तो झाला. तिथं पण चेक केलं, आता पण वॉइस चांगली येते. नॉइस कॅन्सलेशन आहे, बॅकग्राऊंडचा नॉइस, तुमचा आवाज करतेस ते कट होईल. कट त्याचा विषय बघूया आपण. चेक होत होता 3-4 वेळा अटेम्प्ट केला आणि किचन मध्ये आम्ही केलं माहिती का. आला ना जसा माईक, किचन मध्ये गेलो, तुम्ही सगळे झोपलेलात, किचन मध्ये जाऊन सगळं काही ठेवून बघत होतो. तर मेन सॉकेट मध्ये तो कनेक्ट होत नव्हता. आता हा कनेक्ट झालाय. त्याच्यासोबत आपला हा वॉरंटी कार्ड आहे, स्कॅन बिन कराल तुम्ही. हा वॉरंटी कार्ड आहे आणि याच्यासोबत काय काय ते मी आत्ताच दाखवतो तुम्हाला.
हे आहे. त्याच्यानंतर अजून एक माईक येतो चार्जिंगचा आहे, ते पण चार्जिंगचं 2 आहे, म्हणजे दोन्ही माईक ॲट अ टाइम चार्जिंग करू शकतो. आणि हा चार्जिंगसाठी आहे. आणि एक एक्स्ट्रा दिलाय. आणि हा हे विंड नॉईस कॅन्सलेशनसाठी हे एक चांगलं आहे. माईक चांगला आहे. ॲडॅप्ट रिसिव्हरला पण चार्जिंगची गरज नाही असं आहे. सो माझ्या मते तरी मला चांगला आहे. म्हणजे बजेटमध्ये जे आपल्या बजेटमध्ये तरी ठीक आहे. सायलेंट मोड आहे, नॉईज रिडक्शन मोड आहे, हाय क्वालिटी आहे, प्लग अँड प्ले आहे. आणि थोडासा इश्यू होत होता तो ह्याच्यामुळे होत होता, चार्जिंग सॉकेट खराब झालेला म्हणून. बाकी आता एकदम बेस्ट वाटतंय मला. जर मला म्यूट करायचं असेल तर, आणि जर दोघांसाठी असेल तर दुसरा माईक पण आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे काय मॅच वगैरे आहे. आजचा व्लॉग संडे आज घरीच होता, माझं वेट करत होतो काय ह्याचाच. आय थिंक सो माझा हा पहिला असा माईक असेल एवढा चांगला भेटलाय. तो पण चांगला आहे. अजून तुम्ही सेल करतो OLX वरती, जर कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. बॅटरी लो कसा आहे माईक? नाही, मी युट्यूबर कडेच असतो. मग मी कोण आहे? मग मी पण युट्यूबर आहे ना. तो दुसरा माईक पण चांगला आहे, पाहिजे तर आहे ना. हा एक दुसरा माईक आहे 2 जणांसाठी. समज मला पण बोलायचं ऍट अ टाइम, तुला पण बोलायचं, तू पण बोलू शकतो. हा चालू आहे, तू बोलू शकतो. एकदम ओरडू नको, कारण का तुला विंड नॉईस आहे ते लावलं नाही. फुकट ओरडशील जास्त आणि ते हे होईल. माझा दुसरा माईक आहे ना, तो पण चालू आहे. बट तो मी सेल करतोय OLX वरती. कुणाला पाहिजे तर कमेंट करा. तो सेल करून मला ह्याच्यामध्ये थोडं ऍडजस्ट करायचंय. ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं. हा प्रेस करून ठेवला ना ह्याच्यामध्ये बघ, आता चार्जिंग लो म्हणून ब्लिंक होते इथे. हा ती पण ब्लिंक होते. आता हा प्रेस करून ठेवला ना तर स्विच ऑफ होतो. प्रेस करून ठेवला तर ऑन होतो. हे 2 आहेत. व्हॉइस वाढवायचा, व्हॉइस कमी करायचा आहे. आणि एकदा प्रेस केलंस ना तर विंड नॉईज कॅन्सलेशन आहे ना ते बंद होत. म्हणजे समज बॅकग्राऊंडचा फॅनचा आवाज, गाड्यांचा आवाज वगैरे जो असतो ना तो बंद होऊन जातो. परत एकदा त्याच्यावरती परत एकदा क्लिक केलंस ना तो ऑन होतो. मग तुला म्यूट पण करायचंय ना तर ते पण आहे आय थिंक. हा 2दा क्लिक केलंस ना तर हा माईक म्यूट वरती जाणार. पण माझा हा माईक ऑन आहे, सो ह्याच्यातून आवाज येईल, ह्याच्यातून आवाज येणार, कारण का म्यूट केला ह्याला. असा विषय. 2दा टॅप केला, म्यूट कॅन्सल झाला. या रिव्हर्सेबल वगैरे भरपूर फंक्शन आहेत. याच्यात एक कनेक्टचा ऑप्शन आहे आणि एक ब्लिंक करते की चार्जिंग लो होतोय. सो असा ऑप्शन आहे. कसं आहे 2 माईक ऑप्शन भारी आहे ना, की समोर मी बोलतोय तर समोरच्याला पण देऊ शकतो. काय म्हणायचं तुम्हाला मुंग्यावरती? इथं बोलायचं. काय काय टाकलं तिच्यात आम्हाला दाखवलं नाही. तुम्ही शेफ आहे तर काय काय केलं ते पण सांगा आम्हाला. काय नाही, आम्ही दोघींनी मिळून केलंय. काय केलंय? पहिला कुकर मध्ये आंबोडा टाकला, नंतर त्याच्यावर चिकन टाकलं, केळीच्या पाण्यामध्ये चिकन टाकलं, आणि मग नंतरला अंडी लावली. मी चिकन का ठेवलंय एक्स्ट्रा? हे आम्ही आता दुसरा एक कुकर लावणार आहे म्हणजे 2 मुंगे करणार आहे. कारण त्याच्यामध्ये जागा नाही पुरत आहे. सो आम्ही छोट्या कुकर मध्ये करणार आहे, कारण आमच्याकडे माणसं जास्त आहेत आणि कुकर कमी आहे. कुकरची साईज आहे. साईज कमी आहे. तर आता आम्ही दुसरा पण एक तयार करतो. तो आपण तयार करताना बघूया. नाही तुझं पण टाकलंय. तू पण आली पाहिजेस ना. शेफ नाही, शेफ अली खान त्याच्या घरी आहे. मी हेल्पर आहे, हेल्पर. हे बघा याच्यामध्ये काय काय टाकले ते पण सांगा आता. त्याच्यामध्ये सेम त्या कुकर मध्ये केलं तसं आहे. पहिला बांबुड्याचा पाळा टाकला, नंतर त्याच्यावरती केळीच्या पाण्यावर चिकन टाकलं, मॅरिनेट केलेलं, नंतर मग अंडी ठेवली आणि मग कॉर्न टाकले, आणि नंतरला आम्ही ते पावटा त्याला मसाला लावून पावटे टाकले त्याच्यावरती आम्ही नंतर ओवा आणि मीठ टाकलं. आता आम्ही हा थोडा भांबुर्ड्याचा पाळा टाकून ते झाकणार आहोत आणि बंद करणार आहोत. काही सर्व काही झालं, जेवण वगैरे झालं. आता सर्वजण रेस्ट करतील. आता सर्वजण झोपायच्या तयारीत आहेत. आणि पोपटीचं वगैरे प्लॅन्स होता. तो आज रविवार मॅच वगैरे होते तर सर्वजण आले. आणि मेन म्हणजे गोष्ट म्हणजे जी मी शूट वगैरे केले पोपटीचे, जे सिनेमॅटिक केले आणि मी एक रील व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये शूट केलेले आहेत ते करणनी एडिट केलं.
आपल्या ब्लॉगमध्ये मी ते जास्त डीपली नाही ते मॅरिनेट वगैरे ते रील्समध्ये आलं. बस एवढंच आहे बाकी आजच्या दिवसात. आणि आजचा जो कॅमेरा बोलतो आहे माईक, हा सरप्राईज होता. तो मी मागवलेला, तो चांगला आहे, बेस्ट आहे, मतलब पैसा वसूल आहे, चांगला आहे. मला तो आवडला, जास्तच आवडला तो. सो आणि मी आता कॅरी करायचा विचार करेन प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याला. सो डोंट वरी. आता मी ब्लॉग हा इथेच एंड करतो आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.